हो दाजी बोला. गावभर फिरलो तुम्हाला मी पाहिलं. इथे काय बसलं इथे दारात तुम्ही? बसलो सुगंधाची वाट पाहत. कुठे गेली ती? कुठं गेली काय माहित नाही राव, बसलो तिची वाट पाहत. हो पण तिथे माझ्या बायकोनी तुमच्यासाठी चहा पोहे नाश्ता करून ठेवला होता आणि तुम्ही तोंड धुतलं डायरेक्ट सुगंधाच्या दारात. अरे ते सगळं तिच्याकडे पण होईल ना, चहा पाणी नाश्ता सगळं. आता तुम्हीच राहिले होते तिच्या दारात येऊन नाश्ता करायचे, आम्ही काय थोडे होतो? अहो तसं नाहीये शामराव, हिच्याकडे आलं की जरा गप्पा टप्पा होता, टाइमपास होतो थोडाफार. तिला भेटलं नाही की मला करमत नाही. हा सांग काय मग ताईला, रेश्मा ताईला कळलं तर मग काय होईल? गपगुमान घरी जा, चहा नाश्ता करा आणि मग गावात या. वा चालले सुगंधाच्या दारात बसायला. त्या दिवसा ढावल्या मेवणे त्या लोटाचे धर चोरी चाल केली काय ए बावळट, काय चोर वाटतो काय तुला? मग आता असे भामटेवणे पाहत होते म्हणलं त्या चोरी करतात काय बंद धरत आहेत पाहत होते मग. बंद घरात हा म्हणजे कुठे गेली ती? मुंबईला. मुंबईला? हा मला ना सांगता. तुम्ही तो नाही त्यांचे अरे म्हणजे बाबा गावातल्या खबरी माहित नाही ना, कसं काय गेली अचानक एकदम? देताना सोडून तुम्हाला तर तायत आम्ही येऊन जाऊन. अरे हा सांग राहिलं चाललं ना रुपा वहिनीचे त्यांचे लय भाटणं झालं, तुम्हाला भाटणं. मी मध्ये पडलो तर मला आवरानं दूध पण. एवढी हा माझ्या कशी कानावर नाही आली गाड्या? रुसून गेल्या त्या आईबाईचं तरी तो नाही राव या गावात. हा? अरे नाव. त्यांच्यातून बोलायला आता रुपा वहिनीचं तसं झालंय, त्यांना बोलता येतं पण ही आईबाई बिचारी एकटी पडली. चालीची बायको आपल्याला माहित नाही गावात कशी, मग? नुसती भांडखोदर. तेच ना. सुगंध कसं काय हार मानली तिला? आता काय कर ना एकटी बाया, कुणी तिला सोबत नाही काय नाही, नवरा तिथला मुंबईला. अरे मग तो मला फोन लावायचा ना तेव्हा, मग ते भांडणात होतात. मला बसल्या 4-5. हा ते सांगता येत नाही भाऊ, ती हा. रुपाबाईनी म्हणजे डेंजर आहे उगा आपल्याला बी कलई. बरं जाऊ का? जाय मग काय आता, बरं का बरं. येईन काही म्हणली का? नाही तुमच्या सारख्या पंचायती आपल्याला जमत नाही, तुम्हाला असले ना फोन करा लय दरच. आईला बरी होती, जाऊ दे आता काय. हो रुपाबाईनी हा काल म्हणे भांडणं झाली म्हणे तुमचे कोणा संग? सुगंधा संग. तुम्हाला कोण म्हणलं? अशा गोष्टी झाकाच्यात का? अख्ख्या गावभर झाल्या, तुम्हाला काही बोलली नाही जास्त ती? कोणाला? मला? अहो मला काय त्या बोलतीन, अशी सुतासारखी सरळ केली सुगंध ताईला. काय सांगता? मग नुसतं तोंड वच 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 चालत होतं ना, आपल्या नादी लागल्यावर मग सुट्टी नसती. मग हा. नाही ते तर आहेच आहे. तुमच्या मग? पुढं काय हे का खैर आहे काय कोणाची? हा मग कशाला मग माझ्या घरातल्या उचापात्या कराव्या त्यांनी? मग तुमच्या घरातले उचापात्या? हा मग इथं बोल तिथं बोल काढली, मग चांगलंच सणकावून घेतलं. मग होय. मग फक्त मारायचंच राहिलं होतं. उगा मी काय म्हणलं, जाऊ दे आपल्यापेक्षा मोठे म्हणून सोडून दिली. नाही बरं झालं, हे चांगलं केलं तुम्ही. हा, कशाला उगा मारून उगा आपल्या हाताला हे करून घ्यायचं आपण, है की मग नाही? काय तर हम्म. तुम्हाला कोण म्हणलं हो हे? जाऊ द्या काय करायचं आपल्याला, पण दरारा तुमचा भारी. हा हा मग रुपा फक्त दिसायला एवढी आहे आणि दरारा असा आहे ना, गावातले चळाचळाच कापतात मला. घराला कुलूपच लागलेलं की तिच्या. काय बोलता? गेली ना कुठं? गाव सोडून. हा, काय तरी चोग. खरं बोलतोय मी. खरं सांगता? मग कधी गेली? कालच्यालाच गेल्या वाटतं ते. हो रुपीचा दरारच तसा आहे की माणूस गावात टिकणारच नाही. गावात माणूस टिकणार नाही, खरं आहे बरं का. हम्म. पण असं एक एक माणूस जर गावातून गेलं तर गाव वस पडन ना आपलं. एवढी बांडखोर आहे का मी? म्हणजे तसं नाही म्हणायचं मला. मी जर एवढी बांडखोर असती, माझ्या नवऱ्याने मला नांदवली असती का? नाही का लगेच घराच्या बाहेर काढून मला सोडचिठी दिली असती? एवढी पण मी बांडखोर नाही. अजिबात नाही. तुम्ही मग? 2 वर्ष माहेराला होत्या. पगणं नका मारू मला. तसं नाही, हं. पण बरोबर आहे तुमचं. खरं गेलेत ना? हा बरं झालं. पंचायत झाली ना. रुपीच्या नादी लागलं सोडत नाही रुपी कुणाला. हम्म. बरं झालं मला खबर दिली. बरं, चला येऊ का? या या झाल्या. कसा झेलतोस बाबा काय माहिती. काय आलं रे, लय टेन्शन मध्ये श्याम्या. काय गावा वस पडायला लागलं रे. कस काय वस पडायला लागलं? खरं म्हणत असं गावातले एक एक माणूस निघून जायला लागलं, गाव वसच पडणार ना. हे आता कोण गेलं? सुगंधा. होय काय सांगतो, तुझ्या जिबीला हाडबीड आहे का श्याम्या? का फाटक्यात खाली पाडीन. खरंच गेली, खोटं थोडीच बोलतोय. पुढं घरी का काय पाहुणे भिवणे आले काय? अरे गेली म्हणजे गेली नाही, मग
गाव सोडून गेली. गबस नका काही सांगत झाल्याने कालच बघितले 8 वाजता रातच्या. अरे मग रात्रीच गेली ती, सकाळी मग दाजी तिच्या दारात जाऊन बसला होता. कशाला? आता ते दाजीला सवय आहे ना गप्पा मारायची. तुझी सवय लागली ना दाजीला. तुमच्या बेनं गेली असेल ती गाव सोडून. ए भाऊ, आमच्या बेनं नाही गेली. तिचा फोन येत काय रे? नाही नाही दुसरा. या बायकोला बी काही सुचत नाही. ती कधी पारी लय आता काय. अरे तिथे भांडणं झाले गावात, त्याच्यामुळे गेली गाव सोडून ती. कोणी सुगंधावर असं शब्द उघडून बोलणार जाल्या ना त्याचं तंगडच काढीन. फक्त गपचिप सांगरी अंधारात तंगडच ठेवत नाही. तोडून तुकडे तुकडे करतो. अंधारातच करावं लागणार आहे तुला तुकडे. दिवसा करून देणार नाही ना ती. दिवसा कस काय करून देईन याडे का काय. मी जेलमध्ये जाईन तंगडे तुकडे करू आणि आपण गोणीत फेकून देऊ. तू राहशील ना माझ्यासोबत. मी काय राहू भो. कमू ती रात्री झोपली की मग तू तुकडे करून टाक तिचे. कोणी सांग पाटके श्याम्या मोकार आहे ना माया चिंतेत नको पाडू अरे तुझी बायको. ए गप माय बायको कशाला तिला भांडण. त्यांचं लय जोगींचं जुळत अरे काय जुळत अख्खं जळालं म्हण गाव त्यांच्यामुळं. हा जाळालाय काय असं माय बायको कशाला भांडण. मरणाची भांडली ती आणि तुझी बायको म्हणली गावात राहायचं असन तर नीट राहायचं, नाही तर गाव सोडून जायचं. बिचारी भोळी भाबडी. कोण होतं माझ्याशिवाय तिला गावात. ए, गप्प गेली आहे. गाव सोडून. जाल्या होता जाल्या कस काय पारीची टाप झाली ना पारीला ना टाळूवर उभा करीन तर जाल्याचं नाव बदलून ठेवू. आता गेले काय करतो. गेली सुगंधा आता. इकडं बसली होय ऊस तोडीत. ते राहू दे ऊस. मला एक सांग तुला काय गरज होती त्या सुगंधाला भांडायची. कोण भांडलंय? कोण भांडले म्हणजे हे तोंड भांडले खापरावानी तोंड. काय बी म्हण का, आम्ही नाही भांडणं केली. ना मग कमून रुसून गेली ती. कोण म्हणलं तुम्हाला? कोण म्हणलं म्हणजे आख्या गावात बोबाटा झालाय तो लावली म्हणून. कुणाचं कुणी काढा केल्या हो? कुणी का करीना. तुला काय गरज होती तिला भांडायची. काय म्हणजे माझ्या संसारात बोलणारी त्या कोण? त्याच्या संसारात तू बोलणारी कोण. मी कशाला त्यांना बोलायला गेली? त्या आलत्या मला बोलायला, मी नव्हती गेले तिथे चिटकायला. लय नको नाकानी वांगे सुलू. तुला बोलायचा संबंधच काय सुगंधाला मला सांग. संबंध काय म्हणजे? मग मला बोललं मी सुट्टी देऊ वय? सुट्टी तुला पारे मा डोक्यात शिरू नको बरं का पारे. तू सुगंधाला बोलायचं कारणच नव्हतं तुला. अहो पण तुम्ही का मला भांडताय सुगंध ताईवरनं? तुला बांध रेटला होता तिने. नाही तुला बांध रेटला होता तिला भांडायला. ओ तुम्ही त्यांच्यावरनं मला भांडू नका. मी आताच सांगते तुम्हाला, एक तर माझं डोकं लई ठणकलंय. आणि ठणकलंय ना लगेच पेशी भरायची लगेच चालती व्हायची. थांबायच नाही इथं माझ्या दारात. मला म्हणताय तुम्ही चालती हो. हा मग लोकांना म्हणतो काय लाखा ऐका निघा निघा. अरे पण तुलाच त्यांच्या म्हणतोय, पायात टपुऱ्या तुम्ही डोळ्याची. मला भांडणार आहे का? हा मला भांडणार आहे. घराच्या बाहेर काढणार आहे का? भांडणार आहे मी. बर मी बी घराच्या बाहेर जाती, मग परत या महाग, मग मी बी दाखवते कसं आहे ते. काय गरज नाही मला यायची. एकटा खंबीर आहे खायला. जा निघ. होय हा बघू नको नाही घुस टाकीन. परत या माझ्या माग, मग तुम्ही ये मी ये. येणारच नाही. हा. टपुरे डोळ्याचे जातच असते मी पण आता टपुरे काय डोक्याचे. मी यायला मोकळाय का तुझ्या माग. मला सदा नका किरी 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 लोकांच्या पायात माझ्या बरोबर भांडणं केले. आता थांब मला जाऊ दे. डोक्याला ताप झाला नुसता. वळून सुद्धा बघू नको माग. काय म्हणतोय झाल्या निघ माग वळू नको बघू. नाही झाला तंगड का? तोडून भांडण टाकी. झालं. हा ठेवणार नाही. आपल्या गावात एक नाक उठा नेत भाई रोजचे. तुला म्हणलं होतं ना जे सुगंधाला बोलून त्याला गावात ठेवणार नाही म्हणून. ठेवलेच नाही मी गावात. म्हणजे गावाच्या बाहेर आखलून दिलं काय? डायरेक्ट हाकून देऊन दिलं. कोणाला तुझ्या बायकोला काढून दिलं का? मग सुगंधाला बोलली ती मी खपून घेईन. अजिबात नाही. हे आपल्या राखतात नाही जाल्याच्या. मी काय नाही बोलतो डेपुटी त्याला. मी फक्त सांगितलं तुझी ए, येड्या डोक्याच्या जाल्या बधीर जाल्या तुला काही कोणी म्हटलं. मला सांग सुगंधा त्यांची भांडण आली का? हा आणि कोण म्हणलं तुला सुगंधा ताई रोसून गेली? कोण म्हणलं म्हणजे ह्यो श्याम्या. मला ठीक आहे म्हणला डेपुटी तुमचा. डिग्याचा कान फाडा आणतो. ठीक आहे म्हणला. मी भांडणात होतो, माझ्या समोर लय बाचाबाची झाली आणि ती म्हणली गावात राहायचं नाही आणि ती निघून गेली. नालायक मानाचे आहे तर कानसाळ टाकायला पाहिजे. बाया बायाच्या भांडणाला तू कशाला मध्ये नात गुपशितो रे? बाया बाया उद्या गोड होत्या. कशाला नाक खूपशे तर म्हणजे अहो एवढी सोन्यासारखी बाया हा गेली गाव सोडून. मला खपून मला रावाल तू बायको नाही का सोन्यासारखी? दुसऱ्याचे कौतुक करीत बसला. मग सोन्यासारखी. पण मला तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून ज्याला का सत्तेने वागला सत्तेने सत्यवादी सत्य. आता ती सुगंधा रोसून गेली. तुला तुकडे काय गाव घालीन का लोक आणतून मागून देतील तुला आणून? हा नालायक का? तोही बायको गेलो तुला आता खायची पंचायत झाली की नाही? माग वर 1 वर्ष झालं तोही बायको निघून गेली आली नाही. आणि आता तर बायाच्या भांडण जर गेली तर 2 वर्ष यायची नाही. या राखलीचा पत्ते नाही राव. कळायला पाहिजे हा? त्याला. सुगंधा रुसून गेली काय रुसून गेली येईन नवऱ्याकडे बिकडे गेल्या की मुंबई बिंबईला तर
नवऱ्याकडे काय अरे. नवऱ्याकडे गेली का ती नाही मला नाही माहित बा कुठे गेली. मग तुला एवढं बरं माहिती ती रुसून आता गेली ती काय म्हणला मला गाव सोडून गेली म्हणून. अरे पण तुला काय एवढा कळवळा आलता सुगंधा गेली म्हणून सांगायला? सांगितलं त्याला की गेली म्हणून. आणि बधीरवानाच्या बाया अशा भांडत अशा गोड होत्यात. हा, बाय- तू तुझ्या बाय- बायकोसन काय भांडणं घेतली येडपाट्या? अरे हे बी खरं आहे डेपोटी आता उपाशी मरशील ना तुला कोण तुकडे घालीन नाही तर काय वडापाव खाता आता बस. नको डेपोटी मग माझ्या बायकोला गावात थांब. कुणी कुत्र येणार नाही परत बायको आणाल तुही पण त्या बायकोला माग आण. आपण तर येणारच हा. नाही. तिची बायको लय डेंजर आहे. आपल्याला हा आणीन. सासरवाडी काय सापावानी पार्टी हाणतो नागावानी नागिनीस तू मी माझ्या बायकोला थांबितो भो डेपोटी नाही तर हा. भाकर भेटणार जा, नाही जा, जा. मला आधी गोळी घेऊन कळायला जावं पाहिजे लागेल. ना तुला. गबस लाल गाजऱ्या माझ्या बाबा. डोक्यात शिरू नको लोकांसाठी अरे. कोणी आपल्या बायकोला बोलत का? तुझ्या बायकोला जर गाडी बिडी भेटली ना फाटवर सोडते आणि पटकन जाईन ते जाय पटकन. येडाचे. आईला लयच बधीर राव हे. मी त्याला हा? फक्त म्हणलं भांडणं झाली. सांगतच बाकी न जा, जो सल्ला द्यायचा नाही अशांना सल्ला नाही दिला. द्यायचाच नाही गरज नाही पण तुला तिकडे सुखात जाळे पिटायची सवय लागली. पारे अय पारे पारे अय पारे थांब ना. अरे नागिनवानीच निघली राव तू मग नागोबा कशाला आडवा आला? अरे आडवायला ह्याच्यासाठी आलोय पारे तुझं बी चुकलं आणि माझं बी चुकलं आणि कशाला लोकांसाठी आपण मोकार निघून जायचं बरं कोण निघून चाललं होतं? तू तुम्हीच मला घराच्या बाहेर काढलं. माझ्या घरात राहायचं नाही, आत्ताच्या आत्ता निघायचं. कोण बोललो मला? मी म्हणलो तुला कारण कमून म्हणलो तुला माहितीये का जर सुगंधाच्या घरची सगळे भावकी काढे काढे तिकाडे माणसं आली असती आपलीची इज्जत गेली असती का नसती कशाला त्यांची माणसं आली असती? कशाला आली असती म्हणजे बोबाटा झाला तर तुझ्या नावाचा तुझ्या म्हणून निघून गेली म्हणून उगा काय थापा हाणू नका. काय कायच्या थापा आणतोय खरंच तुमच्या दोघींचे भांडणं झाले नव्हते का मग झालतेच की, नाही कोण म्हणतंय. आपण बायांची भांडणं होतच असतात आणि परत त्या गोड बी होत्यात. तू काय एवढं मनाला लागून नको घेऊ पारे तुझं बी चुकलं आणि माझं बी चुकलं जाऊ दे माफ कर ना चल ना माग माझं काही चुकलं? काय चुकलं म्हणजे माझं जे चुकलं तेच तुझं चुकलंय हा मग आता लाडीगुडी लावाय आला मगाशी कळत नव्हतं घरात नाक बोलून देताना. हा तू सांग आता एखाद्याच्या प्रपंचाचं काय करायचं होतं आपल्याला भांडणं नको बाबा आपल्या दारात असा आरोड म्हणून म्हणलं होतं मी तुला डोक्याला लागून घेते राव पारे मग तुम्ही कशाला एवढं बोलायचं? तुम्ही पण मला शांततेत सांगू शकला असता का नसता? जर आला असता कशाला तू भांडणं केली, कशाला हे करायचं, नाही लोकांच्या लपड्यात पडायचं, नाही लोकाला एवढं जर बोलला असता मिटला असतं का नसतं? तुमचा आवाज किती वाढला होता बरं? मी गप शांतच बोलत होतो तुझ्यासोबत कशाला सुगंधासोबत भांडायचं म्हणून तू टिटू आणि टिव करायला लागली की लय मोठ्याने टिव करते मग माझं डोकुरं सरकत मी भांडत होती, तुमची भांडणं नव्हतीच त्यात, आहे का ना? बरं जाऊ दे चल ना मागे आता आता लाडीगुडी लावाय आला ना. तुला काय खायचंय सांग मी लगेच घेतो इथून काय नाही खायचं मला. मी पण तुमची जिरवायलाच आली होती. मला बी माहित होतं या काय माग तुम्ही बरोबर. मला माहितीये बायको कोणाची जाल्याची चल खायला आणणार होतं की तुम्हाला. मग पुढे गेले घेऊ ना दुकानात आणि जर पलटी मारली तर नाही, मग परत पलटी. निघे ना मी. पलटी मारीन फक्त पैशासाठी पलटी मारीन पैसे द्यायचे तर कोणी पाकिटातून द्यायचं? काढून मी नसती देत. हा